नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निक्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित झालेल्या पण अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या 26,48,247 शेतकऱ्यांकरिता 2,920,57,50,000 इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात नवीन शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा शासन निर्णय पहा जून ते ऑक्टोबर 2024 म्हणजेच मुख्यतः माहे, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30 जानेवारी 2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच दिनांक 22 जून 2023च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. दिनांक 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधींसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय इथे दिलेला आहे बघा. जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,920,57,50,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून देऊन हा निधी वितरित करावा. तसेच दिनांक 24 जानेवारी 2023 अन्वये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रांमधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 1 जानेवारी 2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी. जून व ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील येथे दिलेला आहे बघा. छत्रपती संभाजीनगर या विभागातील जालना जिल्ह्याकरिता 2,82,538 शेतकऱ्यांकरिता 412,30,00,000 रुपये, तसंच हिंगोली जिल्ह्यातील 2,96,779 शेतकऱ्यांकरिता 419,48,00,000 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 7,83,915 बाधित शेतकऱ्यांकरिता 812,38,00,000 रुपये, तसेच बीड जिल्ह्यातील 5,62,214 बाधित शेतकऱ्यांकरिता 520,94,00,000, तसेच धाराशिव जिल्ह्यातील 1,80,786 शेतकऱ्यांकरिता 221,81,00,000, तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील 2,57,747 बाधित शेतकऱ्यांकरिता 234,20,00,000, परभणी जिल्ह्यातील 10 बाधित शेतकऱ्यांकरिता 1,08,000, तसेच बीड जिल्ह्यातील 51,739 शेतकऱ्यांकरिता 23,57,00,000 रुपये, तसेच लातूर जिल्ह्यातील 81,966 बाधित शेतकऱ्यांकरिता 78,41,00,000 रुपये, तसेच लातूर जिल्ह्यातील जून 2024 या कालावधीकरिता 460 बाधित शेतकऱ्यांकरिता 9,79,000 रुपये, परभणी जिल्ह्यातील जुलै 2024 या कालावधीकरिता 10,991 बाधित शेतकऱ्यांकरिता 10,08,00,000, हिंगोली जिल्ह्यातील जुलै 2024 या कालावधीकरिता 7,707 बाधित शेतकऱ्यांकरिता 4,56,00,000,
नांदेड जिल्ह्यातील जुलै 2024 या कालावधीकरिता 522 बाधित शेतकऱ्यांकरिता 70,99,000, तसेच बीड जिल्ह्यातील जुलै 2024 या कालावधीकरिता 10 बाधित शेतकऱ्यांकरिता 2,81,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याकरिता ऑगस्ट 2024 या कालावधीकरिता 1,605 शेतकऱ्यांकरिता 2,83,00,000, नागपूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट 2024 करिता 152 शेतकऱ्यांकरिता 24 लाख, गोंदिया जिल्ह्यातील सप्टेंबर 2024 या कालावधीकरिता 26,29,00,000 रुपये, भंडारा जिल्ह्यातील 8,497 शेतकऱ्यांकरिता 10,02,00,000, वर्धा जिल्ह्यातील 217 शेतकऱ्यांकरिता 41 लाख रुपये, तसेच गडचिरोली या जिल्ह्याकरिता ऑगस्ट सप्टेंबर 2024 या कालावधीकरिता 3,952 शेतकऱ्यांकरिता 3,27,00,000, नागपूर या जिल्ह्यासाठी जुलै ऑगस्ट 2024 या कालावधीकरिता 28,604 शेतकऱ्यांकरिता 64,41,00,000 रुपये, चंद्रपूर या जिल्ह्यासाठी ऑगस्ट सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी 851 बाधित शेतकऱ्यांकरिता 82 लाख, वर्धा जिल्ह्यातील 4,187 बाधित शेतकऱ्यांकरिता 3,09,00,000, एकंदरीत नागपूर विभागातील बाधित 75,077 शेतकऱ्यांना 111,41,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिक विभागांतर्गत नाशिक जिल्ह्याकरिता 331 बाधित शेतकऱ्यांना ऑगस्ट 2024 या कालावधीकरिता 21 लाख, धुळे या जिल्ह्याकरिता 18 लाख, नंदुरबार या जिल्ह्याकरिता 41 लाख, जळगाव या जिल्ह्यातील 5,731 बाधित शेतकऱ्यांकरिता 5,71,00,000, अहमदनगर या जिल्ह्यासाठी 2,40,00,000, तसेच पुणे विभागांतर्गत सातारा जिल्ह्यासाठी सप्टेंबर 2024 या कालावधीकरिता 400 शेतकऱ्यांकरिता 10 लाख, सोलापूर सप्टेंबर 2024 या कालावधीकरिता 58,01,00,000, सांगली या जिल्ह्यातील 5,153 शेतकऱ्यांकरिता 3,48,24,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदरीत छत्रपती संभाजीनगर या विभागाकरिता 25,17,384 शेतकऱ्यांकरिता 2,738,62,62,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नागपूर विभागाकरिता 75,071 शेतकऱ्यांकरिता 111,41,00,000, नाशिक विभागातील 12,486 शेतकऱ्यांकरिता 8,94,00,000, त्याचप्रमाणे पुणे विभागांतर्गत 43,300 शेतकऱ्यांकरिता 61,60,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता एकूण रुपये 2,920,57,50,000 इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्या संदर्भातलाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिला. जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.